तुम्हालाही गाजराचा हलवा आवडतो का? तर चला आज करूया अजिबात खवा न वापरता कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा गाजराचा हलवा. त्यासाठी मी इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत. गाजर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. गाजर स्वच्छ धुवून झाले की आपल्याला हे सुती कापडाने एकदम कोरडे करून घ्यायचे आहे. आता हे गाजर कोरडे करून झालेले आहेत. आता इथे आपण ह्याची सालं आणि देठं काढून घेऊ. 1 किलो गाजर जरी आपण इथे घेतलेला असेल तरी स्वच्छ केल्यानंतर आपल्याला इथे 750 ग्रॅमच गाजर मिळणार आहे. आता मी इथे गॅसवर कुकर मांडून घेतलेला आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. आता ह्यात तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रुट्स तुम्ही घालायचे आहेत आणि छान खरपूस तळून घ्यायचे आहेत. मी ते काजू बदाम वापरलेले आहेत. आता इथे ड्रायफ्रुट्स छान तळून झालेले आहेत, ते काढून घेऊ. आता ह्यात आपल्याला गाजर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिनिटभर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. या प्रोसेसमुळे आपल्याला अजिबात खाताना गाजरचा हलवा कच्चा जाणवणार नाही आणि खमंग अशी चव येणार आहे. यात आता मी पाऊण वाटी दूध घालून घेतलेलं आहे. आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला ह्याला बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला अर्धा लिटर दूध व्यवस्थित असं आटवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. किती छान गाजर शिजलेलं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मॅशर असेल तर वापरू शकता आणि मॅशर नसेल तर पुरणाच्या चाळणीतून हे गाजर छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मी इथे पुरणाच्या चाळणीतून हे गाजर बारीक करून घेतलेले आहेत. छान असं रवाळ टेक्स्चर आपल्या गाजरांना आलेलं आहे. इथून पुढची सगळी प्रोसेस आपल्याला मंद आचेवरच करून घ्यायची आहे. आता यात आपण आटवलेलं सगळं दूध घालून घ्यायचं आहे. दूध आटवल्यामुळे अजिबात खवा वापरण्याची गरज नाही व हलवाही झटपट तयार होण्यास मदत होते. 5च मिनिटात हे गाजर हे सगळं दूध शोषून घेणार आहेत. तुम्ही पाहू शकता गाजराने छान असं दूध शोषून घेतलेलं आहे. कडेने तूपसुद्धा सुटायला लागलेलं आहे. आता यात आपण साखर घालून घेऊ. मी इथे साधारण 150 ग्रॅम साखर यात घातलेली आहे. तुम्ही इथे आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे. साखर ही छान मुरवून घ्यायची आहे. कडेने तूप सुटलेलं आहे, याचा अर्थ हलवा छान तयार झालेला आहे. यात आता पाव चमचा वेलची पावडर आणि तळलेले नट्स घालून छान एकजीव करून घ्यायचा आहे. इथे आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. चला आता गाजराचा हलवा आपण सर्व करून घेऊ. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि हो, स्वाद विथ रसिका या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कॉमेंटमध्ये तुमचा रिप्लाय नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.